हायमेन ब्रेक होणं आणि व्हर्जिनिटी यांचा एकमेकांशी काही संबंध असतो का? पहिल्यांदा सेक्स करताना योनीमधून रक्त येणं किंवा न येणं याचा व्हर्जिनिटीशी किती आणि कसा संबंध असतो? असे अनेक प्रश्न आपल्या मनात नक्कीच असतील. या सर्व प्रश्नांविषयी आज आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आपण वाचणार आहोत अगबे आर्यच्या या पुस्तकातील पुढील प्रकरण, ते म्हणजे व्हर्जिनिटी आणि हायमेनचा संबंध. पुस्तक अगबे आर्यच्या प्रकरण 9 व्हर्जिनिटी आणि हायमेनचा संबंध. मागच्या लेखात आपण व्हर्जिनिटीविषयी समाजात असलेला दुराग्रह आणि किळसवाण्या प्रथा पाहिला व सोबतच स्त्रीच्या योनी मार्गातील हायमेनच्या पडद्याविषयी थोडक्यात आपण समजून घेतलं. आता आपण हायमेन आणि व्हर्जिनिटी याविषयी थोडं अधिक विस्तारात पाहूयात. मागच्या लेखासोबत असलेल्या चित्रातील आकृत्यांमध्ये आपण हायमेनच्या पडद्याचे वेगवेगळे आकार व स्वरूप पाहिले. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी ते चित्र आपण आता इथे दाखवत आहोत, तुम्ही ते पाहू शकता. या चित्रात दाखवल्याप्रमाणे सर्व स्त्रियांच्या हायमेनची रचना सारखी नसून प्रत्येक स्त्रीमध्ये या बाबतीत वेगळेपण असू शकते, हे आपल्या लक्षात आले असेल. याविषयी सविस्तर माहिती आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ते आपण तिथे पाहू शकता. तसेच काही वेळा तर पहिल्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे काही स्त्रियांच्या योनी मार्गात हा हायमेनचा पडदाच नसतो किंवा अगदीच नगण्य असतो. शिवाय जरी हायमेनचा पडदा असला तरी तो पहिल्या सेक्सच्या वेळी नेहमी फाटतोच असे नाही, तर अनेकदा ताणला सुद्धा जाऊ शकतो आणि त्यामुळे रक्त निघण्याची शक्यता नसते. त्यामुळे इथे सर्वप्रथम प्रामुख्याने समजून घेतले पाहिजे की हायमेन ब्रेक होणे म्हणजे प्रत्येक वेळी शब्दशः पडदा फाटणे असा अर्थ होत नाही. अनेकदा हायमेनचा हा त्वचेचा पडदा फक्त ताणला जातो, ज्यामुळे आधी असलेले छिद्र अजून मोठे होते. त्यामुळे अनेक स्त्रियांमध्ये पहिल्या सेक्सच्या वेळी हायमेन ब्रेक होणे किंवा योनी मार्गातून रक्त येणे असा काही प्रकार होत नाही. मग अशा वेळी या आधारावर व्हर्जिनिटी किंवा कौमार्य तपासणी करणे शक्यच नसते. शिवाय हे ताणले जाणे किंवा काही वेळा फाटणे हे फक्त सेक्समुळेच होते असेही नाही, तर त्यासाठी इतर अनेक कारणे असू शकतात, जसे की घोडसवारी, बाईक रायडिंग, सायकलिंग, जिम्नॅस्टिक, हस्तमैथून किंवा इतर काही खेळाच्या प्रकारांमध्ये सुद्धा हे ताणले किंवा फाटले जाऊ शकते. शिवाय यामुळे होणारा रक्तस्राव हा सुद्धा प्रत्येक स्त्रीनुसार वेगवेगळ्या प्रमाणात असू शकतो. काही स्त्रियांना अगदीच कमी तर काही स्त्रियांना जास्त प्रमाणात किंवा काही स्त्रियांना अजिबात रक्तस्राव न होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तस्राव आणि हायमेन ब्रेक किंवा स्ट्रेच यांचा बहुतांश वेळा काही एकमेकांशी संबंध नसतो. या लेखाच्या सोबत जोडलेल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे जर हायमेनचा पडदा हा अगदीच योनीचा पूर्ण किंवा जवळपास बहुतांश मार्ग झाकणारा असेल किंवा योनीच्या मधोमध हायमेनचा पडदा आल्याने योनीच्या मुखाशी 2 योनी मार्ग तयार होत असतील आणि त्याचा त्रास होत असेल, तर अशा सर्व परिस्थितीत छोटीशी सर्जरी करून हा त्रास दूर करता येऊ शकतो. चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता, एका चित्रामध्ये पूर्ण हायमेनच्या पडद्याने योनी मार्ग झाकलेला आहे आणि बाकी ठिकाणी तिसऱ्या क जी आकृती आहे, क आकृतीमध्ये बऱ्यापैकी भाग झाकलेला आहे, अगदी छोटासा भाग त्याचा फक्त मोकळा आहे. तर या दोन्ही परिस्थितीमध्ये हे नक्कीच त्रासदायक जास्त असू शकतं आणि असं जर त्रास असेल तर आपण डॉक्टरांना भेटायला पाहिजे. आकृती इथे दिलेली आहे आणि आकृतीतील सर्व भागांच्या बद्दलची माहिती सुद्धा आकृतीच्या खाली दिलेली आहे, ती आपण या ठिकाणी पाहू शकतो. या व्यतिरिक्त इतर प्रकारामध्ये हायमेनचा काहीही त्रास होत नाही. म्हणजे हायमेनचा पडदा पूर्ण झाकलेला असणं किंवा बहुतांश योनिमार्ग हा हायमेनच्या पडद्याने झाकलेला असणं, या 2 परिस्थिती सोडल्या तर इतर परिस्थितीमध्ये जिथे हायमेनचा पडदा फार त्रासदायक नाही, जिथे तो फार अडथळा आणत नाहीये, अशा ठिकाणी हायमेनचा काही त्रास आपल्याला होत नाही. आणि अनेकदा हायमेन स्वतः स्त्रियांना जाणवत सुद्धा नाही. म्हणजे बऱ्याचदा हायमेनचा पडदा इतका कमी प्रमाणात असतो किंवा तो इतका लवचिक असतो की तो त्या स्त्रियांना जाणवत सुद्धा नाही आणि त्याच्यामुळे त्यातून योनिमार्गातून रक्त येणं ही तर खूपच दूरची गोष्ट आहे. तसा काही प्रकार या ठिकाणी होत नाही. चित्रामध्ये आपल्याला समजावं म्हणून इतकं स्पष्ट दाखवलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र असं योनिमार्गात पाहून हे हायमेन आपल्याला दिसत नाही किंवा हाताने किंवा बोटाने तपासून ते कळत सुद्धा नाही. म्हणूनच असे हायमेन ब्रेक झाले का किंवा व्हर्जिनिटी ब्रेक झाली का असं तपासायची कोणतीही तपासणी सुद्धा नसते. म्हणजेच
पडदा दिखाओ तो मानूंगा असं म्हणायला जागाच नसते. त्यामुळे अशा पर्दा प्रेमींची निराशाच होण्याची शक्यता इथे जास्त आहे. खरं तर व्हर्जिनिटी याला कोणताही वैद्यकीय किंवा जीवशास्त्रीय आधार नाही. तसेच हायमेनचा सुद्धा कोणताही उपयोग अजूनपर्यंत सिद्ध झालेला नाही. त्यामुळे हायमेन असलं काय आणि नसलं काय किंवा हायमेन ताणलेलं असणं काय याचा काहीही फायदा किंवा तोटा असत नाही. त्यामुळेच व्हर्जिनिटी किंवा हायमेन ब्रेक किंवा स्ट्रेच होणे यांना कसलेही वैद्यकीय आणि जीवशास्त्रीय महत्त्व नसल्याने फक्त काही चुकीच्या सामाजिक पायंडा किंवा चुकीच्या मानसिकतेपायी असल्या गोष्टींना अवास्तव महत्त्व देणे आपण बंद करायला हवं. एकूणच समाजाने व खास करून मुलाकडच्यांनी असल्या खुळचट कल्पनांमध्ये न अडकता यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. व्हर्जिनिटीच्या अशा अवास्तव आग्रहाला बळी पडून काही मुली लग्नाच्या काही दिवस आधी हायमेनोप्लास्टी नावाची सर्जरी करून घेतात. पण त्यानंतर सुद्धा पहिल्या सेक्सच्या वेळी ब्लिडिंग म्हणजेच रक्तस्राव होणे याची पूर्ण खात्री नसते. हायमेनोप्लास्टी म्हणजे कृत्रिमरित्या हायमेनसारखा एक पडदा योनिमार्गामध्ये सर्जरी करून त्या ठिकाणी लावला जातो, जेणेकरून हायमेन ब्रेक झालं नाही असं वाटावं यासाठी ती सर्जरी केलेली असते. पण ती सर्जरी केली म्हणून पहिल्यांदा सेक्स करताना योनिमार्गातून रक्त येईलच याची काही खात्री नसते. त्यामुळे तेवढं करून सुद्धा तुमचं हायमेन ब्रेक होते पहिल्यांदा हे तुम्ही सिद्ध करू शकालच पहिले सेक्सच्या वेळी याची काही गॅरंटी नाही. त्याची कारणं सुद्धा आपण आधी पाहिलेलीच आहेत. समाजातील प्रथा आणि दुराग्रहामुळे मुलींना व त्यांच्या पालकांना असा निर्णय घ्यावा लागतो. पण खरं तर व्हर्जिनिटीचा आग्रह धरणे हा जसा मूर्खपणा आहे तसे या आग्रहाला बळी पडून फक्त स्वतःची व्हर्जिनिटी सिद्ध करण्यासाठी हायमेनोप्लास्टी करणे हा सुद्धा मूर्खपणा, खोटेपणा आणि समोरच्याची फसवणूक सुद्धा आहे. व्हर्जिनिटी बद्दलचा दुराग्रह थांबला तर असे प्रकार पण थांबतील. व्हर्जिनिटी व हायमेन बद्दल आपण समजून घेतलंच. त्याच वेळी हेही लक्षात घेऊया की जरी पहिल्या सेक्सच्या वेळी रक्त येणे हे बहुतांश महिलांच्या बाबतीत घडत नसले तरी पहिल्या सेक्सच्या वेळी त्रास होणे हे मात्र बहुतांश महिलांच्या बाबतीत होऊ शकते. अर्थात त्याचे कारण फक्त हायमेनच असते असं नाही, तर इतरही अनेक कारणे असतात. पण इथेही सर्व स्त्रियांना पहिल्या सेक्सच्या वेळी त्रास होईलच असेही काही नसते, हेही आपण लक्षात ठेवायला हवे. नाहीतर एक चुकीचा विचार सोडून दुसरा चुकीचा विचार कोणी मनात बाळगून बसायला नको. म्हणजे व्हर्जिनिटीचा आग्रह आता सोडला पण मग पहिला सेक्स आहे तर मग त्रास व्हायलाच पाहिजे आणि त्रास होत नाही याचा अर्थ सेक्सची सवय आहे की काय किंवा याच्या आधी नक्कीच सेक्स केला असणार असा काही गैरसमज कुणी करून बसू नये म्हणजे झालं. शेवटी लग्नाआधी सेक्स केला असणं किंवा नसणं हा खरंच इतका महत्त्वाचा मुद्दा आहे का? मुलांनी सेक्स केला तरी बिघडत नाही, मात्र मुलींनी केल्यावर एवढा कांगावा करायची खरंच गरज आहे का? दुसऱ्या लग्नाच्या वेळी हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नसतो, तर मग पहिल्या लग्नाच्या वेळी त्याला एवढं महत्त्व देणं खरंच गरजेचं आहे का? या सगळ्या मुद्द्यावर सुद्धा विचार व्हायला हवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हर्जिनिटी आणि हायमेन ब्रेक होणे यांचा खरंच काही एकमेकांशी संबंध आहे का याविषयीची माहिती घेतली. मागच्या व्हिडिओमध्ये हायमेनच्या पडद्याविषयी बऱ्यापैकी सविस्तर माहिती आपण दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहू शकता, त्याची लिंक आपण इथे डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. याच सोबत तुमच्या मनात लैंगिकतेविषयी किंवा लैंगिक अवयवांविषयी काही जर प्रश्न असतील, काही शंका असतील किंवा तुमच्या काही सूचना असतील, तुम्हाला काही शेअर करायचं असेल किंवा कोणत्या विषयावर पुढचा व्हिडिओ बनवावा याविषयी तुम्हाला काही सुचवायचं असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला सुचवू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जोडून राहा मैत्रकुल सोबत. थँक्यू.